50 समस्या. अरे 150 वर्षानंतर दिसला भाऊ. कुठे गेलता सर? लडाख पाकिस्तानावर हमला करायला गेलतास काय? तर पाऊस सुरू झालाय. काय प्रोजेक्टर लावतोय आणि काय हाय सूर्य तर दिसालाय. म्हणजे जराच पाऊस आहे वाटतं. जराच आहे पाऊस. तयारी चालू आहे फक्त. ही भाजी आणि हे भरून ठेवलेले समोसा आता फक्त तळायचे आहेत आणि तर लाटण्याचं काम. शेवटचा घाना. सत्कार मूर्ती वैभव माळी यांनी देखील स्टेजवरती यायचं आहे. सावळी या गावामध्ये विवेकानंद क्रीडा प्रबोधिनी या नावाने एक आपण छोटीशी अकॅडमी सुरू केली आणि याच्या माध्यमातून मुलांना मार्शल आर्टचं ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली. याच्यामध्ये आपला भारतीय पारंपरिक खेळ थांगता मार्शल आर्ट याचं प्रशिक्षण सुरू केलं आणि तेव्हापासून क्रीडा प्रबोधिनीचं एक स्वप्न होतं की आपल्या क्रीडा प्रबोधिनीतून खेळाडू ऑलिम्पिकला खेळावा आणि ते स्वप्न धरून आम्ही गेली 7 वर्ष कंटिन्यू सातत्याने प्रयत्न करतोय. त्याचबरोबर हे जे खेलो इंडिया आहे आणि आपल्या गावच्या प्रथम आहे 2019 पासून खेलो इंडिया युथ गेम सुरू झाला आहे आणि थांगता मार्शल आर्ट या खेळामध्ये जे मेडल आलेले आहेत आतापर्यंत ते सगळे सांगली जिल्ह्यातूनच आलेले आहेत. सांगली जिल्ह्यातून गोल्ड मेडल देखील सांगली जिल्ह्यातूनच पहिलं आहे. सिल्वर मेडल देखील आज सावलीमध्ये आपल्या वैभवनी मिळवलेलं आहे आणि सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. जर आईला हुडकत असते, आई कुठेतरी काट्या गोळा करत असते. घरी येते काट्या गोळा करताना त्यानंतर जेवण तयार होईपर्यंत मला झोप लागते. असाच माझा गृहपाठ होते. सरांनी मला खवळलं, खाली बसवलं पुन्हा आणि सांगितलं की उद्या सर्वांनी वेळेत द्या कारण आपल्याला शाळा रंगवायचे अधिकारी येणार आहे. त्यावेळेला पुन्हा माझा हात वर गेला. सरांना सांगितलं सर माझा भोळा भावडा बाप रोज त्या विठ्ठलाच्या पाया पडतो, त्या विठ्ठलावर डोकं आपडतो, त्या विठ्ठलाच्या पायावर रक्त सांडतं, त्या रक्तानं त्या विठ्ठलाला जाग आली नाही. सर खरं सांगा त्या अधिकाऱ्याला शाळा रंगवल्यानंतर जाग येईल का? सरांनी खवळलं, पुन्हा बसवलं, पुन्हा मला सांगितलं की उद्या येताना सर्वांनी चांगले कपडे घालून या. मी पण हरकलो. घरी गेलो, आईला सांगणार की मला उद्या शाळेमध्ये नवीन कपडे पाहिजेत. आईला जाऊन बिलगल्यानंतर आईची फाटकी साडी बघितली, डोळ्यामध्ये पाणी आलं, ओठातले शब्द ओठात राहिलं. रात्रभर तसाच राहिलो. दुसऱ्या दिवशी शाळेत आलो, सर्वांनी नवीन कपडे घातली होती. मलाही वाटत होतं की नवीन कपडे मलाही असावेत. सरांनी मला सर आले, सरांनी परिपाठाच्या वेळेला मला हुवा केलं. मला विचारलं तुझ्या अंगावर नवीन कपडे का नाहीत? त्यावेळेला माझ्या तोंडातून सर्व माहिती गेली. सर माझ्या आईची साडी फटके आहे, त्या माऊलीकडनं मी नवीन कपडे कसं मागू? सर माझा एक प्रश्न आहे. सर खरंच सांगा हे इन्स्पेक्शन कुणाचं आहे? शाळेचं आहे, तुमचं आहे, माझं आहे की माझ्या गरीब आईचं आहे? सर खरंच सांगा हे इन्स्पेक्शन कुणाचं आहे? अशा गरीबावर लात मारून वैभवने जे यश मिळवलं त्या यशाबद्दल वैभवचं गाडीतच ठेव. माझ्या सगळ्यांना वाटतं आणायचं आहे. कुठे आहे? घरात आहे. आणणार मी रे तू सांगितल्यावर. आता कुठे घेऊन येऊ? आता मिरवणूक निघणार आहे. मिरवणूक व्हिडिओ करायला वेळ व्हायला आपला चालू केल्या.
डॉल्बी पण आमच्या गावाच्या आणल्या कवटेकन. Don't forget,